हॅलो गाईस. तर मी आज बनवते जावळा वांगी बटाटा. तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. अद्रक, लसूण, बारीक चिरलेला टोमॅटो, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, वांग, बारीक चिरलेला कांदा, बटाटा. मसाल्यामध्ये पाहूयात. मालवणी मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ, हळद, धने पावडर आणि लाल तिखट. आणि सर्वात शेवटी पाहूयात 2-3 पाण्याने धुवून घेतलेला जावळा. तर चला तर आपण कृतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी कढईमध्ये तेल टाकलं आहे 2 चमचा आणि त्यामध्ये जिरं टाकलं आहे 1 चमचा. त्यानंतर बारीक चिरलेला लसूण 2 ते 3 पाकळ्या त्याच्यात टाकून घ्यायचा. लसूण चांगला लाल भाजायचा त्यामध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा. कांदा चांगला लाल गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. कांद्याला असा गुलाबी रंग आला की त्यामध्ये आपण लगेच टोमॅटो ॲड करायचा आणि टोमॅटो पण चांगलं भाजून परतून घ्यायचं. टोमॅटो कांदा असे मऊसर भाजले गेले की त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करायची. कांदा टोमॅटो नीट भाजले गेले की त्यामध्ये आपण सगळे मसाले ॲड करायचे. सगळे मसाले असे लालसर भाजले की त्यामध्ये आपण हे बटाटा ॲड करायचा आणि परतून घ्यायचा. त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपण वांगी ॲड करायची आणि ती पण परतून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून ते थोड्या वेळ झाकून ठेवायचं. 2-3 मिनटं अशी वाफ दिल्यावर त्यामध्ये आपण सर्वात शेवटी जावळा ॲड करायचा. जावळा पण आपण चांगला परतून घ्यायचा आणि 5 मिनटं चांगल्या वाफेवर शिजवून घ्यायचा. थोडंसं पाणी घातलं तरी चालेल कारण हा खूपच असं ड्राय दिसतोय ना. हे बघा, आपली भाजी खूप सुंदर दिसते. पण आता आपण ह्याला 2 ते 3 मिनटं वाफ देऊन द्यायची. अगदी 2 ते 3 मिनटं. हे बघा, आपली जावळा वांगी बटाट्याची भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तर ही आपण चपाती, भाकरी किंवा भातासोबत कशासोबतही खाऊ शकता. हे पहा, आपली भाजी तयार झालेली आहे जावळा वांगी बटाट्याची. पण मी ही चपातीसोबत